नमस्कार, मी वैभव परब. एबीपी माझाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता आणि तो देखील संपलेला आहे. पण तो आजचा दिवस आहे तो वेगवेगळ्या गोष्टींनी गाजला. काल ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांच्या विरोधात पत्र लिहिलं होतं, आज तेच नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर आमने सामने आले होते विधानसभेच्या गॅलरीमध्ये. यानंतर अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. भरत गोगावले, सुनील प्रभू यांच्यामध्ये खडाजंगी रंगली होती. त्यानंतर विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. सत्ताधारींनी देखील इकडे आहे ते सावरकरांच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं होतं. विधान परिषदेमध्ये असेच शेतकऱ्यांचे मुद्दे गाजले. आज नेमकं दिवसभरात काय काय घडलं, राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आहेत जे विधिमंडळात सातत्यानं ते बसून होते, त्यांच्याकडून जाणून घेऊया संपूर्ण आढावा. शेतकऱ्यांच्या हाताला काही लागणार आहे का? राजू, काय घडलं आज? वैभव, पाहतोय आज आपण हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा विरोधक आक्रमक होते. खरं तर सभागृह सुरू होण्याच्या बाहेर आधी जे आहे ते सभागृहाच्या बाहेर विरोधक आक्रमक झाले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले, आंदोलन केलं, पायऱ्यांवरती सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. त्यानंतर आपण पाहतोय की पुन्हा एकदा सभागृह सुरू झाल्यानंतर सुद्धा सभागृहाच्या आतमध्ये सुद्धा तीच आक्रमकता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली आणि कुठेतरी या सगळ्या याच्यावरती चर्चा व्हावी यासाठी स्थगन प्रस्ताव आणला. मात्र सरकारी पक्षांनी स्पष्ट केलं की यावरती चर्चा करायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी ह्या दोन विषयांवर चर्चा होणार आहे. सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा होईल आणि मंगळवारी जे आहे ते 12:30 वाजता मराठा आरक्षणावरती चर्चा होणार आहे. त्यामुळे दोन्ही गंभीर आणि या अधिवेशनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे विषय आहेत. त्यामुळे सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा होत असताना नव्या पॅकेजची काही घोषणा होते का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. आणि त्याचसोबत दुसरा मुद्दा जो आहे तो मराठा आरक्षणाचा आहे. मराठा आरक्षणावरती पाहतो आपण गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते आरोप प्रत्यारोप होत आहेत. या संदर्भात अनेक आमदार जे आहे आपली भूमिका मांडतील आणि त्यावरती पुन्हा एकदा सरकारकडनं जे आहे ती ठोस काही घोषणा अथवा काही उपाययोजना केली जाते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहणार आहे. हे अतिशय दोन महत्वाचे विषय होते. राजू, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने जो अवकाळी पाऊस झालेला आहे. ज्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे की मदतीकडे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री आणि अनिल पाटील या सगळ्यांनी आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते आणि पाहणी देखील केली रामटेकमध्ये. आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी सभात्याग केला, पण शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हे जाहीर झालं नाही. वैभव, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. काल मुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यानंतर आज सभागृहामध्ये हा पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला. आतापर्यंत अवकाळी पावसामुळे जवळपास 5.5 लाख हेक्टरवरती जे आहे ते नुकसान झालेलं आहे. 2.5 लाख हेक्टरचं जे आहे ते पंचनामे आलेले आहेत आणि उर्वरित बाकी आहेत. कदाचित सोमवारपर्यंत सगळे हे पंचनामे पूर्ण होतील आणि ज्यावेळेस सगळी चर्चा होईल साहजिकच आहे विरोधक सरकारला धारेवरती धरतील आणि त्यावेळेस सरकारकडे जे आहे ते विशेष पॅकेज जे आहे ते घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोमवारचा दिवस हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे सरकार नेमकं काय घोषणा करतंय हे पाहणं महत्वाचं राहील. वेदांत नेब आपले सहकारी आहेत, ते देखील या संपूर्ण विधिमंडळाच्या अधिवेशनावर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सध्या सुनावणी सुरू आहे 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेची. त्यामुळे वेदांकडून जाणून घेऊया की या सुनावणी दरम्यान म्हणजे एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, दुसरीकडे सुनावणी सुरू आहे. पात्र अपात्रच्या सुनावणी दरम्यान आता उलट साक्ष आहे ती सुरू झालेली आहे. दिलीप मामा लांडे यांची साक्ष झालेली आहे. वेदांत, आता नेमकी साक्ष कोणाची सुरू आहे आणि या साक्षीमधून नेमकं साध्य तरी काय होणार आहे? म्हणजे जनतेला कळू दे, लोकांना कळू दे की ही साक्ष नेमकी कशासाठी होते आणि याचा निकाल आता जो 31 डिसेंबरला लागणार आहे तो कुठल्या दिशेने चाललाय? वैभव, जर बघितलं तर भाग 2 या सुनावणीचा म्हणजे पहिला भाग आपण बघितला की ठाकरे गटाच्या आमदारांची उलट तपासणी सुरू होती. त्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी सुरू आहे, ज्यामध्ये दिलीप मामा लांडेंची जी साक्ष नोंदवायची होती ती पूर्ण झालेली आहे. साधारणपणे 100च्या वरती त्यांना प्रश्न विचारले आणि महत्वाचे काही प्रश्न होते. त्यामध्ये 21 जून आणि 22 जून 2022ला जो व्हीप जारी केला होता, ठाकरे गटाचं म्हणणं आहे की सुनील प्रभूंनी तो व्हीप जारी केला होता आणि त्या व्हीपचं उल्लंघन कुठेतरी या सर्व आमदारांनी, जे शिंदेसोबत जे आमदार गेले त्यांनी हे सगळं व्हीपचं उल्लंघन केलं. अशा प्रकारे काही प्रश्न विचारण्यात आले. दिलीप लांडे यांना हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही 21 जूनचं जे व्हीप होतं जे सुनील प्रभूंनी जारी केलं होतं ते तुम्हाला मिळालं का? तर त्यांनी सांगितलं मला मिळालं नाही.
मला संबंधित एका आमदाराचा फोन आला होता आणि त्या फोन नंतरच मी 21 जूनच्या बैठकीला गेलो. त्याच्यानंतर त्यांना प्रश्न विचारला, जी सही आहे म्हणजे अटेंडन्स शीट असते बैठकीची, त्या अटेंडन्स शीटवर तुमची सही आहे, अटेंडन्स शीट त्यांना दाखवण्यात आली, तर ही सही तुमचीच आहे का विचारण्यात आलं. तर दिलीप लांडे यांनी सांगितलं की ही सही माझीच आहे, पण ही सही घेताना कुठल्याही प्रकारे पक्षादेश होता किंवा क्रमांक होता असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे असे अनेक प्रश्न विचारण्यात आलेत आणि आता हे प्रश्न दिलीप लांडेंची साक्ष नोंदवल्यानंतर आता योगेश कदम यांची दुसरी साक्ष म्हणजे याच शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराची दुसरी साक्ष आता नोंदवली जाणार. अशाच प्रकारचे प्रश्न उपप्रश्न विचारले जातील. नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की याचा निकाल आता कोणाच्या बाजूने लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे. आजचा आणखीन एक मुद्दा होता तो नवाब मलिकांचा. राष्ट्रवादी काँग्रेस बीट कव्हर करणारे निलेश बुदावले आपल्यासोबत आहेत. निलेश, आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे नवाब मलिक आल्यापासून ते जाईपर्यंत नेमकं काय काय घडलं, काय काय पाहिलं असतं? नवाब मलिक जेव्हा नागपूरमध्ये येणार ही खरं तर पहिली बातमी एबीपी माझानं दिली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या. नवाब मलिक नेमके कोणत्या गटामध्ये आहे याही चर्चा प्रामुख्यानं होती. मात्र नवाब मलिकांना अजूनपर्यंत आपली जी भूमिका आहे ती जाहीर केलेली नाहीये. आपण अजित पवार गटात आहोत की शरद पवार गटात आहोत हे त्यांना स्पष्ट केलेलं नाहीये. केवळ आमदार आहोत, आपण विधिमंडळामध्ये बसू शकतो, हा आपला अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या अंतर्गतच नवाब मलिक 2 दिवस झालं सभागृहामध्ये आले होते आणि विधिमंडळ परिसरात ते येणार म्हटल्यानंतर प्रचंड प्रमाणात चर्चा सुरू झाली. खरं तर काल ही जी चर्चा नवाब मलिकांच्या अजित पवार गटासोबत आहे ही चर्चा सुरू झाली ती मुळात विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांना प्रश्न उपस्थित केला की ज्या मंत्र्यासंदर्भामध्ये एकेकाळी माजी मंत्री आहेत त्यांच्या संदर्भात प्रचंड आरोप झाले होते, ज्याच्यावरून रणकंदन माजल्याचं पाहायला मिळालं होतं. भाजपनं देशद्रोहाचे आरोप ज्यांच्यावर केले होते, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा ही सर्व भाजपची जी मंडळी आहे ती बसलीच कशी काय असा सवाल उपस्थित केल्यानंतर तत्काळ देवेंद्र फडणवीस यांना देखील सडेतोड उत्तर दिलं आणि त्यांना स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे यांचं ज्यावेळी सरकार होतं त्या सरकारमध्ये नवाब मलिकांचा तुम्ही राजीनामा देखील घेतला नव्हता आणि हीच महत्वाची बाब नमूद केल्यानंतर संध्याकाळी तत्काळ अजित पवार गटानं आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी देवेंद्र फडणवीसांना त्यांना थेट देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये नमूद केलं की महायुतीचे जर आपण घटक आहोत आणि महायुतीमध्ये ज्या व्यक्तीवर देशद्रोहाचे आरोप झालेले आहेत तो व्यक्ती जर असेल तर आम्ही त्याच्यासोबत राहणार नाही, आम्हाला हे पटणार नाही. त्यामुळे अजित पवार गटानं तत्काळ या संदर्भातली भूमिका जाहीर करावी. यानंतरच खरं तर संपूर्ण जी माध्यमं आहेत ती अजित पवार नेमके काय प्रतिक्रिया देतात यासाठी उत्सुक होते. त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये रात्री 11 वाजेपर्यंत माध्यमांचा गराडा होता. मात्र अजित पवारांना कुठल्याही प्रकारची यावर भूमिका जी घेणं आहे ते टाळल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी मात्र अजित पवारांनी या सगळ्या विषयासंदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहेत. माध्यमांना ज्यावेळेस त्यांना हा प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांना स्पष्ट केलं की नवाब मलिक अजूनही त्यांना आपली जी भूमिका आहे ती जाहीर केलेली नाही आणि त्यामुळं नवाब मलिक आमच्या सोबत असते तर आम्ही त्याच्यावर उत्तर दिलं असतं, पण जर आमच्यासोबत ते नसतील तर आम्ही या संदर्भात उत्तर कसं देणार अशा पद्धतीची भूमिका त्यांना जाहीर केलेली आहे. यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आज प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि त्यामध्ये प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीसांच्या एक बाब लक्षात आणून देण्यात आलेली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून त्यांना स्पष्ट केलं की नवाब मलिक यांना विधानसभेच्या अध्यक्षांना त्यांची जागा आहे जी ती निश्चित केली होती, ती जागा जी आहे ती अजित पवार यांच्याच मागच्या बाजूला 49व्या क्रमांकावर होती. मात्र नवाब मलिक त्या सीटवर बसले नाहीत, हे मागच्या बाजूला जाऊन बसले. त्यामुळे नवाब मलिक आमच्या सोबत नाहीत. विधिमंडळ अध्यक्षांना जर अशा पद्धतीचा निर्णय घेतला असेल तर कुठल्याही प्रकारे ते आमच्या बाजूने आहेत हे स्पष्ट होत नाही. अशा पद्धतीची आज त्यांना भूमिका मांडल्याचं पाहायला मिळालं. वैभव. धन्यवाद निलेश. खरं तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक कुणाचे आणि त्यावरनं चालू असलेलं राजकारण हे निलेशने सांगितलं, राजूने सांगितलं. शेतकऱ्यांना जी आपली नुकसान भरपाई आहे ती कधी मिळणार, विधिमंडळात काय काय झालं, वेदांनी सांगितलं की निकाल कुणाच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे, कशी सुनावणी चालू आहे, कोणाकोणाची साक्ष झालेली आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सरकारला मिळालेलं अल्टिमेटम. 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा पुन्हा एकदा आंदोलनाला तयार आहोत असं एक आव्हान आहे ते जरांगे पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे आज खऱ्या अर्थानं 8 डिसेंबरला मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणं अपेक्षित होतं, पण ही चर्चा झाली नाही. त्यामुळे आता मराठा समाजाच्या आरक्षणाची चर्चा विधिमंडळात कधी होणार हे जाणून घेऊया. राजू, अगदी थोडक्यात. वैभव, पाहतोय आपण आज ही चर्चा होणं अपेक्षित होतं. विरोधक यावरती आक्रमक झाले होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की यावरती चर्चा आपण घेणार आहोत आणि त्यानंतर अध्यक्ष आणि सगळ्यांची एक मिटिंग झाली आणि त्यानंतर ठरलं की मंगळवारी 12:30 वाजता यावरती आपण चर्चा घेऊ. साहजिकच आहे, मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. अनेक मोर्चे निघाले, अनेक ठिकाणी जाळपोळ सुद्धा झाली. त्यामुळे सगळेच आमदार यावरती बोलण्यात उत्सुक आहे. त्यामुळे
मंगळवारी सगळे आपली बाजू मांडतील. मात्र ही बाजू मांडत असताना ओबीसी समाज आणि मराठा समाज जो आहे तो आमने सामने आलेला आहे. तो कसा शांत करायचा विषय यावरती चर्चा होईल आणि मराठा समाजासाठी काय नेमकी म्हणजेच मंगळवारी पुढच्या आठवड्यात मंगळवारी 12:30 वाजता मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार, कधी मिळणार आणि केव्हा मिळणार यावर ही चर्चा होणार आहे. त्यामुळे या चर्चेतून मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांचं भगिनींचं समाधान होतंय का हे देखील पाहावं लागेल. परंतु आज ज्या वेळेला चर्चा होणं अपेक्षित होतं त्याच वेळेला नागपूरमध्ये काही पोस्टर लागले होते. वेदांत, काय पोस्टर होते? काही मराठा संघटनांनी पोस्टर्स लावले. त्यामध्ये त्यांनी विरोधकांना हा प्रश्न विचारले की तुम्ही मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय केलं याची उत्तरं द्या. जसं आताच राजूंनी सांगितले की मंगळवारी चर्चा होणार आहे. फक्त मराठा आरक्षण नाही तर ओबीसी आरक्षण आणि सर्व विषय जी अस्वस्थता समाजामध्ये आहे ती अस्वस्थता दूर करण्याचा कुठेतरी राज्य सरकार प्रयत्न करेल आणि तशी भूमिका, तसे मुद्दे सुद्धा जेव्हा सभागृहात चर्चा होईल तेव्हा मांडेल. एक प्रकारे आतापर्यंत मराठा आरक्षण सरसकट मिळावं, त्यासोबतच ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये यासाठी महाराष्ट्र सरकार नेमकं काय करतंय हे अधिवेशनात स्पष्ट करू असं सुद्धा काही सत्ताधारी नेत्यांनी सांगितलंय. त्यामुळे जसं राजूंनी सांगितलं की मंगळवारी जेव्हा या सगळ्यामध्ये चर्चा होईल त्यानंतर नेमकं विरोधक काय प्रश्न विचारतात किंवा संघटनांचं समाधान होतं का हे पाहावं लागेल. नक्कीच निलेश, धन्यवाद तुझे. वेदांत, तुझेही धन्यवाद. राजू, तुझेही धन्यवाद. संपूर्ण आज दिवसभरातलं कामकाज काय होतं ते अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक उद्देश होता. त्यामध्ये मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मराठा समाजाचे प्रश्न असतील किंवा नवाब मलिकांवरून सुरू असलेलं राजकारण असेल, या सगळ्याच्या अखेरीस महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं हे सांगण्याचा उद्देश आमच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून होता. त्यामुळे म्हणजे ज्या वेळेला हे अधिवेशन असेल त्या अधिवेशनाच्या सायंकाळी आम्ही तुम्हाला नेहमी भेटत राहू. कॅमेरापासून रुपेश शिलासह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.